हा एक प्रवास आहे आणि वी आर ऑल द पॅसेंजर. आपण सगळे यात्रेकरू आहोत, प्रवासी आहोत. कुणाचा स्टॉप लवकर येईल, म्हणजे ज्याला गंतव्यस्थान जिथे त्याला पोहोचायचं आहे, राईट. परंतु ही एक जर्नी आहे, जर्नी. आपण खरोखर यात्रेकरूच आहोत, यात्रा करत आहोत. आणि ह्या पृथ्वीवर जे आपण आलेलो आहोत, इथे काहीतरी पर्पज आहे आपला, राईट. याच्यामध्ये सहा विकार जे आपल्या सोबत आहेत, राईट. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, या सगळ्या गोष्टी. आणि याच्यातून आपल्याला जे पृथ्वी लक्ष आहे हे प्राप्त करायचंय, राईट. हे जे काही आज आपल्या बरोबर आहे हे कायम राहणार नाही. मे बी दुःख असेल किंवा सुख असेल, ये वक्त गुजर जाएगा, ये वक्त भी गुजर जाएगा. आज जो काळ आहे हा कायम असाच राहणार नाही. आज खूप सुख आहे, फॉर एक्झाम्पल, खूप खूप आनंद आहे, खूप सुख आहे. परंतु आत्ताच प्रिपरेशन करायला पाहिजे. सुख में सुमिरन ना किया, दुख में किया याद, कहे कबीर दास की कोण सुने फरियाद. सुखाच्या दिवसांमध्येच प्रिपरेशन करावं लागेल. कशाचं? ज्या वेळेस, म्हणजे ज्या वेळेस भोजन व्यवस्था भरपूर आहे त्याच वेळेस तर तयारी करावी लागेल, की काही वेळ असा पण येईल की ज्या वेळेस, म्हणजे पावसाळा असेल किंवा उन्हाळा असेल किंवा अजून काही, ज्या वेळेस हे जे आता काही अन्नधान्य पिकवलेलं आहे ते त्यावेळेस उपयोगी पडेल. तसंच हे मनुष्य जन्म, हे सुद्धा एक फार महत्वाचं मौलिक साधन आपल्याला प्राप्त झालेले, राईट. रामानंद कहे सुनो कबीरा, जिनका गुरु ना कोई, आए थे कुछ नफा कमावन, चले मनुज तन खोई. इथे ह्या पृथ्वी लक्षावर आपण काहीतरी प्राप्त करण्यासाठी आलो होतो, परंतु जाताना काय घेऊन गेलो? जे मनुष्य शरीर होतं, मनुष्य जन्म मिळाला होता, तो सुद्धा हरवून किंवा तो सुद्धा लॉस्ट झाला, राईट. तर पूर्ण सजगतेने, पूर्ण जागृत अवस्थेमध्ये या कृती करणं आवश्यक आहे. डे टू डे लाईफमध्ये परफॉर्म करताना तुमच्या ज्या पण काही ऍक्टिव्हिटी, कदाचित काही ऍक्टिंग करावी लागेल. कळालं? कारण बाहेरच्या जगामध्ये ज्यावेळेस आपल्याला वर्तणूक करायची आहे, बिहेवियर करायचं आहे, किंवा काही कार्य पूर्ण करायचं आहे, त्यावेळेस ह्या सगळ्या गोष्टी, इवन लिडरशिपचा अर्थच हा होतो की कार्य सफल करून घेणे. परंतु कधी कधी, म्हणजे लहान मुलं असेल घरामध्ये, जे माता पिता आहेत त्यांना माहिती आहे की मुलांना कधी प्रेमाने सांगावं लागतं, कधी रागावून सांगावं लागतं. परंतु हे कुणासाठी आहे? हे त्या मुलांच्या भल्यासाठी आहे. कदाचित इवन जे कोच असतात, ट्रेनर असतात, गुरु असतात, मार्गदर्शक असतात, त्यांना सुद्धा कधी कधी एका उंच आवाजात किंवा रागावून किंवा ओरडून सांगावं लागतं, राईट. काही गोष्टी आहेत ज्या आपल्या जीवनामध्ये, डिसिप्लिन, डेडिकेशन, कमिटमेंट, हे फार महत्वाचं आहे. ह्या गोष्टी फार 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 महत्वाच्या आहेत. आणि याच्यासाठी हा रोल प्ले होतो. जो कुणी मार्गदर्शक असेल, जो कुणी ट्रेनर असेल किंवा गुरु असेल, अंधारातून प्रकाशाकडे नेणारा, गुनाम अंधकार रुनाम प्रकाश, राईट. इथून तिथे नेत असताना मग हे बऱ्याचशा गोष्टी, बरेचसे इमोशन आहेत. आणि एका गोष्टीचं तुम्हाला खरोखर, म्हणजे जर ऐकलं तर आश्चर्य होईल, की आपण जे पण काही करत आहोत, गोल बियॉन्ड गोल आणि अल्टिमेट पर्पज, उद्देश जर काही असेल तर तो इमोशन आहे. इमोशन, इमोशन म्हणजेच फिलिंग, हाच आपला उद्देश आहे, बाकी काही नाही. मी असं जीवन पाहिलेलं आहे, आणि रॅदर मी सुद्धा त्या जीवनातून गेलेलो आहे. म्हणजे ती परिस्थिती, बेताची परिस्थिती, हालाखीची परिस्थिती, तिथून जो काही प्रवास सुरू झाला, मी ते सगळ्या गोष्टी पाहिलेल्या आहेत. परंतु तिथे सुद्धा काही इमोशन होते. छोटं घर,
परंतु इमोशन मात्र तेच होतं, काय? आनंद पाहिजे, फिलिंग पाहिजे, सॅटिस्फॅक्शन पाहिजे. ते फिलिंग काय पाहिजे? सॅटिस्फॅक्शन, समाधान, आनंद, एकमेकांना समजून घेण्याचं कोऑपरेशन पाहिजे. राईट? ते जे फिलिंग होतं तेच आता पण आहे आणि तेच इथून पुढे पण राहील. फक्त साधन बदलत गेलेले आहेत. कळालं? हा, कदाचित त्यावेळेस सायकल होती, आता कदाचित टू व्हीलर आहे, कदाचित बुलेट आहे, कदाचित CBG आहे, किंवा SFG आहे. ह्या यामाच्या ब्रँड आहेत वेगवेगळ्या. राईट? किंवा इलेक्ट्रिक व्हेकल आहे. ह्या सगळ्या गोष्टी बदलत जातात, परंतु इमोशन मात्र तेच राहतात. आणि हे जर त्याच वेळेस कॅच केलं तर गोल साध्य करण्यासाठी, अचिव्हमेंट करण्यासाठी, आणि म्हणून आपण पुन्हा पुन्हा काय म्हणतो, म्हणजे आपण सर्वजण त्याच्यावर प्रयास करत आहोत की तुम्हाला तुमचे गोल लिहून ठेवायचे, की तुम्हाला नेमकं हवं काय आहे. राईट? दोनच गोष्टींवर व्यक्ती जास्त विचार करतो. रॅदर करायला पाहिजे पण करत नाही. सगळ्यात आधी ह्या दोन फिलिंग असतात, आय वॉन्ट फिलिंग आणि आय डोंट वॉन्ट फिलिंग. लक्षात येते तुम्हाला? फिलिंग, फिलिंग मध्ये सुद्धा आय वॉन्ट, मला काय हवं आहे, आय वॉन्ट फिलिंग. आणि दुसरं काय? आय डोंट वॉन्ट फिलिंग. राईट? परंतु एखाद्या दुःखी व्यक्तीला जर पाहिलं, दुःखी इन द सेन्स जो आहत आहे, काहीतरी काही गोष्टी त्याच्या जीवनात घडलेल्या आहेत आणि त्याच्याने तो आहत आहे, म्हणजे दुःखी आहे, वेदनाग्रस्त आहे, याला जर काही विचारलं ना तर तो फक्त एकच गोष्ट पुनरावृत्ती करत राहील. पुनरावृत्ती, पुन्हा 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 तेच बोलेल. आणि यामध्ये आपण काय, आणि हे डायलॉग आहेत, इंटरनल डायलॉग, कदाचित तो बाहेर सुद्धा बोलत नसेल परंतु आतल्या आत झुरत असेल. बऱ्याच व्यक्तींचं हेच होतं. राईट? आणि याच्यामुळेच गंभीर आजार आणि डिसीज निर्माण होतात. ओबेसिटी, वजन वाढणं, हे याचच लक्षण आहे. म्हणजे शरीर ज्या वेळेस स्वादुपिंड, इन्सुलिन, हे जे काही आपलं काम करत नाही, राईट, इन्सुलिन प्रोड्यूस होत नाही, परंतु आहार मात्र ग्रहण करत राहतो व्यक्ती. आणि काही व्यक्ती असे आहेत की निराश अवस्थेमध्ये जास्त भोजन ग्रहण करतात. हा, हे सुद्धा याचं सिम्पटम आहे. राईट? आणि आहत ज्यावेळेस व्यक्ती होतो, इंटरनल डायलॉग चालू राहतात त्याचे अंतर्गत, आणि कधीच त्याचं मन शांत होत नाही. दौड़ रहा दिन रात सदा जग के सब काज बिहारन में, सपने सम विश्व दिखाय मुझे मेरे चंचल चित को मोड़ दिया, ऐसी करी गुरुदेव दया मेरा मोह का बंधन तोड़ दिया. दौड़ रहा दिन रात सदा, दिवस रात्र. तुम्हाला काय वाटतं, रात्री झोपेत सुद्धा व्यक्ती शांत असतो? नाही. त्याच्या सुद्धा अंतर्मनात ते सगळे विचार कंटिन्यूस, कारण याला विश्रांतीच नाही. जसं मोबाईल असतो ना, कधीतरी म्हणतात मोबाईलला सुद्धा रिस्टार्ट करा, स्विच ऑफ करा, दिवसातून एकदा तरी स्विच ऑफ करा. का? कारण त्याचे जे प्रोग्रामिंग आतमध्ये चालू आहे त्याच्यामध्ये जरा खंड पडेल. परंतु मनुष्य आणि त्याचं माइंड, म्हणजे वी ऑल हॅव बीन गिवन अन इनक्रेडिबल टूल, माइंड अँड बॉडी, परंतु याचा उपयोग कसा करायचा याचं मॅन्युअल मात्र नाही मिळालं. आणि कुणी ते सांगितलं पण नाही. पूर्वी व्यवस्था होती परंतु आता ती सुद्धा संपुष्टात आलेली आहे. आणि उचलून, म्हणजे जसं मनुष्य शरीर प्राप्त झालं त्या मुलाला उचलून कुठल्या रेसमध्ये टाकलं जातं माहितीये? रॅट रेस. रॅट रेसचा अर्थ काय होतो? रॅट रेस म्हणजे एक अशी शर्यत, न संपणारी, अशा शर्यतीमध्ये त्या व्यक्तीला, त्या मुलाला टाकलं जातं. रॅट रेस, रॅट रेस. परंतु आपण विसरतो, किंवा बरेच लोक विसरतात, की हा जिंकला तरी काय राहील शेवटी? अति उच्च ध्येय नाही राहणार. राईट? घरदार, गाडी, बंगला, इस्टेट, प्रॉपर्टी, हे सगळं इसेन्शियल आहे, परंतु याच्या पलीकडे अल्टिमेट गोल आहे. आणि तो गोल जर अचीव केला, आणि वेल्थ मास्टरीचा हा पहिला लेसन आहे, वेल्थ मास्टरी.
ज्यामध्ये खरोखर संपत्तीचं नियमन होतं. जेवढी पण धनसंपत्ती आज तुमच्याकडे आहे, याच्यामध्ये खऱ्या अर्थाने किंवा सॅटिस्फॅक्शन म्हणण्यापेक्षा हॅपी मिलेनियर यामध्ये दोन गोष्टी आहेत. एक आहे FSG आणि दुसरं आहे SDE. राईट. FSG यालाच काही व्यक्ती काय नाव देतात माहितीये? फायनान्शियल फ्रीडम. आर्थिक स्वातंत्र्य प्राप्त करायचं आहे एक दिवस. आणि दुसरं काय माहितीये? पण ते हे फायनान्शियल फ्रीडम स्वातंत्र्य प्राप्त करण्याच्या चक्करमध्ये फायनान्शियल स्लेव्हरी होतात. स्लेव्हरीचा अर्थ गुलाम. काय होतात? फायनान्शियल गुलाम. आणि 97% लोक, व्यक्ती, जर तुम्ही तुमच्या आजूबाजूला जरी पाहिले, इवन सधन व्यक्ती जरी पाहिले ना, तरी सुद्धा तुम्हाला लक्षात येईल की अरे, हा अजून आसक्त आहे. आसक्त. आसक्त याचा अर्थ की या गोष्टींचा अतिमोह किंवा याचा प्रभाव त्या व्यक्तीवर जास्त आहे. राईट. याला म्हणायचं FSG. डिटेलमध्ये मी नंतर बोलेन वेल्थ मास्टरीमध्ये. खूप मोठा चॅप्टर आहे हा. मी फक्त इंट्रोड्यूस करतोय आता. आणि दुसरा आहे स्मॉल डेली एक्सपिरियन्स. जीवनामध्ये आपल्याला फक्त अनुभव हवा आहे. कशाचा? आनंदाचा. आणि हे जे स्मॉल डेली एक्सपिरियन्सेस आहे, हे आपण सॅक्रिफाईस करत आहोत, त्याग करत आहोत, पोस्टपोन करत आहोत. उद्या, उद्या, उद्या करू, पुढच्या आठवड्यात करू, पुढच्या महिन्यात करू. आणि आजचा दिवस फक्त ढकलणे किंवा पुढे पुढे चाल ढकल करत 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 राहणे. राईट. याच्याने काही फरक पडत नाही. तुम्ही 1 BHK मध्ये राहताय, 1 रूम किचन मध्ये राहताय, सिंगल रूम मध्ये राहताय का 4 BHK मध्ये राहताय, काही फरक नाही पडत याच्याने. परंतु याच्याने फरक पडतो तुम्ही आनंदी किती आहात त्या दिवसात. आप कितना जिए ये मैटर नहीं करता, आप उस दिन में कितना जिए ये मैटर करता है. कळालं? किती वर्ष जगलात याच्यापेक्षा महत्वाचं काय आहे? त्या दिवसात किती जगलात. राईट. आणि याच्यासाठी सजग राहणं गरजेचं आहे, विथ अवेअरनेस. हृदय जे आहे ते ग्रॅटिट्यूडने भरलेलं पाहिजे. बरोबर. हा, गुरु महाराज जी सांगतात, श्री प्रेम रावत जी, आप खाली हात आये थे. खाली हात. जन्माला येताना आपण रिकाम्या हाती आलो होतो ना. बट परंतु खाली हात जाने की जरूरत नहीं है. तुम्ही इथून घेऊन जाऊ शकता, भरभरून नेऊ शकता. पण काय? इथून कुठली करन्सी नेऊ शकतो आपण? इथून फक्त एकच करन्सी नेऊ शकतो, त्याला म्हणायचं फिलिंग, इमोशन. राईट. आणि प्रत्येक व्यक्ती नेणार आहे असं नका समजू की नाही नेणार. जे काही मी सांगतो हे फॉलो केलं नाही केलं काही हरकत नाही, परंतु नेणार तर तुम्ही तरी सुद्धा आहे. प्रत्येक व्यक्ती घेऊन जातो. काय घेऊन जातो? जर त्याने हे प्रॅक्टिस नाही केली. तुम्हाला माहितीये मेडिटेशन म्हणजे काय असतं? ध्यान. ध्यान म्हणजे काय माहितीये? मृत्यूची प्रॅक्टिस आहे. ओशोंचं एक पुस्तक आहे, मैं मृत्यू सिखाता हूं. मृत्यूची प्रॅक्टिस. मृत्यू म्हणजे काय? मौत एक लंबी नींद है, नींद एक छोटी मौत है. राईट. मृत्यूचे दररोज आपण मृत्यूच अनुभव घेत पण आहोत. म्हणजे ज्यावेळेस निपचित पडतो एखादा व्यक्ती, या विश्वातून दुसऱ्या विश्वात जातो. राईट. अंतर्मनाने. मृत्यू अटळ आहे, मृत्यू सत्य आहे. आणि मी मृत्यू सिखाता हूं हे पुस्तक खूप छान आहे. युट्यूबवर असेल तरी सुद्धा तुम्ही ऐका. परंतु ध्यान, ज्यावेळेस एखादा व्यक्ती स्थिर बसतो, विपश्यना म्हणजे काय? अंतर्मुख होणे. म्हणजे काय? स्थिर होणे. म्हणजे काय? स्वतःचा अनुभव घेणे. आणि याचा उपयोग कधी होईल माहितीये? काही व्यक्ती मरणोपरांत किंवा मृत्यू समयी त्यांचा चलबिचल इतका होतो, अस्वस्थ होतात. म्हणजे ह्या शरीरातून प्राण निघेनासे होतात. राईट. नाही सोडायचंय असं कोणाला. आता याच्यावर बरेच काही तथ्य आहेत.
मी वन टू वन ज्यावेळेस सेशन होईल कधी त्यावेळेस डिस्कस करेन, कारण ह्याच्यावर नाही सांगता येत ते. परंतु ह्या शरीरातला इतकं पकडलेलं आहे जखडून, आणि त्याच्यातून जर बाहेर पडायचं असेल तर काय करायला, दररोज प्रॅक्टिस करावी लागेल, मेडिटेशन करावं लागेल, ध्यान करावं लागेल. आणि हे ध्यान का करायचं? हे ध्यान करायचं स्वतःला, स्वतः बरोबर एकांत मिळावा म्हणून, म्हणजे स्वतःचा सहवास मिळावा म्हणून. हे फार महत्वाचं आहे, स्वतःचा सहवास मिळणं फार गरजेचं आहे. आणि आपल्याला जगाच्या सहवासाची इतकी सवय झालेली आहे की त्या व्यक्तीला जर सांगितलं ना तुला एकटं राहायचंय, तर तो काय म्हणतो माहितीये? पहिली गोष्ट तर तो राहायला तयार नाही होणार. दुसरी गोष्ट, तो म्हणे मला खूप बोर होतंय. कळालं? फार कमी व्यक्ती आहेत जे एकांतात किंवा स्वतःच्या सहवासात राहू शकतात. आणि हे करण्यासाठी मेडिटेशन आहे, ध्यान आहे, विपश्यना आहे. विचार करा, विपश्यनाच्या सेशन मध्ये जर काही व्यक्ती गेले ना, आणि हे स्वतः गोयंकाजी गुरुजींनी स्वतः त्यांनी सांगितलंय, दुसऱ्या दिवशी तो व्यक्ती पूर्ण हतबल म्हणजे भ्रमित झाल्यासारखा होतो. का? कारण त्याने मौन कधी प्रॅक्टिस केली नाही. मौन सतत बोलत राहिला आहे ना, मौन नाही केलं, मौनची प्रॅक्टिस नाही केली, कधी एकांताची प्रॅक्टिस नाही केली. बिना मोबाईलचं आत्ताच्या काळात एवढ्या 20-25 वर्षांमध्ये बिना मोबाईल राहणं ही कल्पना सुद्धा करवत नाही. प्रत्येक व्यक्तीची एक आयडेंटिटी झाली आहे. काय? मोबाईल. एक आयडेंटिटी. व्यक्ती कुठेही गेला, दोन गोष्टी कधीही विसरणार नाही, एक चार्जर आणि एक मोबाईल. बरोबर? हा, ती आयडेंटिटी झालेली आहे आणि याच्याशिवाय राहायचंय. दुसऱ्या दिवशी लिटरली त्या व्यक्तीला सैरभैर झाल्यासारखं होतं. पुन्हा हा अनुभव येतो 6व्या दिवशी. राईट, 6व्या दिवशी. आणि त्यानंतर मात्र मग स्मूथ, मग एकदम रिअलायझेशन व्हायला सुरुवात होते. राईट, कुठलंही कुठलंही सेंटर घ्या, कुठलंही मेडिटेशन करा, कुठेही जा, परंतु तिथे काही प्रोसेस आहेत. श्री श्री रविशंकरजी आर्ट ऑफ लिव्हिंग त्यांच्यामध्ये सुद्धा 4 दिवसाचा हा कोर्स आहे. YLTP यूथ लिडरशिप ट्रेनिंग प्रोग्राम हा एक कोर्स आहे. हे सगळे कोर्सेस खूप चांगले आहेत, तुम्ही करा. मी पण केलेले आहेत. आणि ह्या कोर्सेसमुळे सुद्धा व्यक्तीला रिअलायझेशन होतं. राईट. या जगामध्ये भरपूर ट्रेनर आहेत, भरपूर मार्गदर्शक आहेत, खूप मोठमोठे व्यक्ती आहेत. आणि युट्यूबवर जर गेलात तर कॉन्टेंट भरपूर आहे, भरपूर कॉन्टेंट आहे, भरपूर भरपूर माहितीचा भंडार आहे. परंतु ज्याच्याने ट्रान्सफॉर्मेशन होईल, ज्याच्याने परिवर्तन होईल, ती काय आहे माहितीये? ती ऊर्जा शक्ती आहे. ऊर्जा शक्तीने ट्रान्सफॉर्मेशन होतं. फक्त माहितीच्या भंडाराने नाही होत, कॉन्टेंटने नाही होत, इंटेंटने होतं. आता माझ्या हे चॅनल्स जे आहेत किंवा हे जे, जर एखाद्या व्यक्तीने नीट लक्ष देऊन हे सगळं जर ऐकलं तर तो स्वतः ट्रेनर होईल, किंवा त्याचं कम्युनिकेशन स्किल चांगलं इम्प्रूव्ह होईल, सगळं काही होईल. राईट. याच्यामध्ये इतके कॉन्टेंट आहेत, भरपूर आहेत. परंतु ज्या वेळेस एखाद्या व्यक्तीच्या जीवनात खरोखर परिवर्तन आणि बदल करायचंय ना, तर माझी जी ऊर्जा शक्ती ती कॉपी नाही करू शकत. कुणीच, म्हणजे कुणाचीच ऊर्जा कुणी कॉपी करू शकत नाही. राईट. का नाही करू शकत? त्या प्रत्येकाच्या अंतर्गत मनस्थिती वेगवेगळी आहे. राईट. आणि म्हणून आपल्याला काय करायचंय? सजग अवस्थेमध्ये हा प्रवास करायचा आहे. लक्षात आलं? मी जी सुरुवात केली होती, आपण सगळेजण कोण आहोत? यात्रेकरू, प्रवासी. आणि ही आपली जर्नी आहे. एक 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 असा दिवस करत 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 मग आपण 100 पर्यंत पोहोचू, मग 200, म्हणजे सगळेजण. आणि याच्यामध्ये त्या गोष्टी रिअलाइज होत जातील. या प्रवासापेक्षा किंवा ह्या नंबरपेक्षा, क्वांटिटीपेक्षा महत्वाचं काय आहे? की आजपासून 50 दिवसापूर्वी, आणि अप्रॉक्सिमेटली 50 दिवस झालेले आहेत, मोर दॅन 50 डेज, हा ही जर्नी सुरू होऊन 50 दिवसापूर्वीचे तुम्ही आणि आजचे तुम्ही थोडंसं कॅल्क्युलेट करा, थोडंसं ऑब्झर्वेशन करा.
थोडस चेक करा आणि तुमच्या लक्षात येईल की जीवनामध्ये परिवर्तन आणि बदल घडत आहे. राईट. आणि दररोज आपल्याला आपल्या इमोशनवर काम करायचंय. कळालं? इमोशनवर हे प्रॅक्टिकल आहे. मेडिटेशन ध्यान करणं हे प्रॅक्टिकल आहे. हे करावं लागेल. तुमच्यासाठी दुसरा व्यक्ती नाही करू शकत. आणि तुम्हाला जर ही ऑपॉर्च्युनिटी मिळालेली आहे तर तुम्ही ते स्वतः प्रॅक्टिकल करणं गरजेचं आहे. पृथ्वी लक्ष प्राप्त करणं गरजेचं आहे. इथे आपण जे आलेलो आहोत ते काहीतरी मिळवण्यासाठी आलेलो आहोत. आये थे कुछ नफा कमाने, नफा मिळवण्यासाठी आलेलो आहोत. नफा म्हणजे कुठला? पैशांच्या स्वरूपात नाही. तो पण मिळेल, परंतु सॅटिस्फॅक्शन, हृदयाचा जो प्याला आहे तो भरला पाहिजे. हृदय, हे वाक्य श्री प्रेम रावतजींचेच आहेत. हृदय, आपके हृदय का प्याला वो भरना जरुरी है. आणि हृदय कशाने भरेल? प्रेमाने, आनंदाने, सॅटिस्फॅक्शन, समाधान. कळालं? आजच्या काळात ह्या यंग जनरेशनला याची खूप आवश्यकता आहे. जर ह्या तरुण मुला मुलींना ह्या गोष्टी रिअलाइज झाल्या आत्ता, की माझ्या जीवनाचा उद्देश काय आहे, माझ्या जीवनाचा पर्पज काय आहे, हेतू काय आहे. जर हे 20-22 वर्षाच्या मुलांना आत्ता कळायला लागलं तर विचार करा 5 वर्षामध्ये ते कुठे असते. राईट. म्हणजे ऊर्जा शक्ती भरपूर आहे. 18 ते 24 वर्षापर्यंत इतकी प्रचंड ऊर्जा शक्ती आहे. त्या ऊर्जा शक्तीला फक्त चॅनलाइज करायला पाहिजे. त्याला एका मार्गात किंवा मार्गदर्शन करणं फार गरजेचं आहे. त्या ऊर्जा शक्तीला, ऊर्जा शक्तीचा अपव्यय तर होणारच आहे. राईट. अपव्यय एकतर सदुपयोग होईल किंवा दुरुपयोग होईल, दोघांपैकी एक होईल. जर सदुपयोग नाही झाला तर इच्छा नसताना सुद्धा दुरुपयोग होईल, अपव्यय होईल. बरोबर. बरेचसे मुलं, यंग जनरेशन मधलीच काही मुलं मला हे विचारतात की रात्री मोबाईल हातात आला ना तर असं वाटतच नाही की पटकन सोडावं. राईट. असं पण होतं. कारण ऊर्जा शक्ती तर आहे पण मग खर्च कुठं करू हे माहिती नाही. लक्षात आलं? आणि त्यावेळेस स्वतःला सजग करण्यासाठी मग मी त्यांना सांगतो, स्वतःचे गोल ठरवा. रात्री झोपताना माझ्या जीवनाचा उद्देश काय आहे हे क्लॅरिटी असणं फार आवश्यक आहे. प्रत्येकासाठी सांगतो मी, प्रत्येकासाठी. वय किती का असेना, परंतु तुम्ही दररोज ह्या रुटीन फॉलो करा. आपण जे काही आतापर्यंत चर्चा केलेली आहे, हे मागचे सगळे सेशन फार फार महत्वपूर्ण आहे. आणि याच्यात जर द्रुतगतीने कार्य करायचं असेल तर त्याच्यासाठी लाईफ कोचिंग हा एक फार महत्वाचा इम्पॉर्टंट पार्ट आपल्या जीवनामध्ये आहे. जो व्यक्ती आपल्याला मार्गदर्शन करू शकेल कुठल्या क्षेत्रात, की मला अचीव काय करायचंय, मला प्राप्त काय करायचंय. आर यू गेटिंग इट? हे फार महत्वाचं आहे. याच्यावर पुन्हा पुन्हा विचार करा. काही गोष्टी अटळ आहेत, त्या कुणाच्याही हातात नाही. परंतु दररोज याच्यावर जर तुम्ही प्रॅक्टिस करत गेलात, प्रॅक्टिस याचाच अर्थ सराव, विशेष कार्याचा सराव. समाधानी राहण्यासाठी सुद्धा प्रॅक्टिस करावी लागते. जाणीवपूर्वक टोनॅलिटी, आवाज ह्याच्यावर काम करावं लागेल. कळालं? टोनॅलिटी, टोनॅलिटीचा अर्थ काय होतो? संवाद किंवा स्वरयंत्र. जर अंतर्मनातून भाव प्रकट होत असतील की कुणाला तरी रागवावं, ओरडावं, जोरात बोलावं, हा ऍक्टिंग करायची असेल तर करू शकता, परंतु आहद नको व्हायला त्याच्याने. मग काय करायचं? दररोज प्रॅक्टिस करा. कशाची? कम्युनिकेशनची. म्हणजे कसं? एकतर अं, दुसऱ्याला आहद होईल असं बोलू नका, टोचून बोलू नका. राईट. टॉन्ट नका मारू. काही व्यक्तींना ती सवय अंगवळणी पडलेली आहेत काही गोष्टी. कुणी जर विचारलं, अं, समजा फॉर एक्झाम्पल, आजकाल काय तुम्ही दिसतच नाही, तर दुसरा व्यक्ती उगीचच काय बोलणार?
अरे मी इथंच आहे, मी काय कुठे गेलोय का? म्हणजे मी इथेच आहे, हे सगळं प्रेमाने पण बोलू शकता. आणि म्हणजे आता हे मी खूप सौम्य याच्यात बोललेलं आहे, परंतु काही व्यक्ती ते टॉन्ट मध्ये बोलतात. राईट. भाजी चांगली झालेली आहे, तर समोरचा व्यक्ती काय म्हणू शकतो? माझी भाजी दररोजच चांगली असते, पण आज तुम्हाला जाणवलं. अरे, याच्याऐवजी फक्त एवढंच म्हणू शकता ना, थँक्यू. कळालं? याची प्रॅक्टिस करावी लागेल. हे हे कम्युनिकेशन आहे. आणि आत्ता यंग व्यक्तींना, यंग जनरेशनला याची फार आवश्यकता आहे. जेवढं तुम्ही हे प्रॅक्टिस कराल, काय प्रॅक्टिस, सराव करायचा आहे. माझं एंड ऑफ द डे माझ्या फिलिंग काय पाहिजेत, माझ्या फिलिंग्स या अति उच्च पाहिजे का लोअर फ्रिक्वेन्सीमध्ये मी व्हायब्रेट करणार आहे, याचा आत्ता तुम्हाला सराव करावा लागेल. आणि याच्यासाठी आपण काही गोष्टी ऑलरेडी बऱ्याच वेळा मी बोललेलो आहे. काय? की सकाळी उठल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा ग्रॅटिट्यूड, रॅन्डम ग्रॅटिट्यूड 10, रॅन्डम. रॅन्डम म्हणजे काय? की जनरल, काहीही आजूबाजूला जे काही आहे त्याच्यासाठी, जे अंतर्मनातून येते, जे हृदयातून येतंय, त्याच्यासाठी काय म्हणायचं? खूप खूप धन्यवाद. राईट. त्याच्यानंतर आपली मॅजिकल बॉटल, वॉटर टेक्निक, वॉटर बॉटल टेक्निक, ज्याच्यावर तुम्ही अफर्मेशन लिहिलेले आहेत. ते पाणी, दॅट वॉटर गेट चार्ज. राईट. आपण हा प्रयोग पाहिलेला आहे. डॉक्टर मसारू इमोटो. पाण्यामध्ये संवेदना असतात. जर तुम्हाला हेल्दी व्हायचं असेल तर त्याच्यावर लिहा, आय एम 75 kg किंवा आय एम 50 kg. थँक आय एम सॉरी, प्लीज फॉर गिव्ह मी, आय लव्ह यू, हे पाण्यावर लिहा. आणि तुम्हाला जर काय अचीव करायचं असेल, येस, आय एम अर्निंग 1 लाख रुपीज पर मंथ, लिहा. राईट. 5 लाख रुपीज पर मंथ, लिहा. आणि ते पाणी चार्ज होत राहील. ब्ल्यू कलरची बॉटल असेल तर अति उत्तम. आता ही दररोज करण्याची प्रोसेस आणि क्रिया आहे, बरोबर? आपण हे शिकलेलो आहे. आणि त्याच्यानंतर आपल्या इमोशनवर काम करावं लागेल. राईट. आणि काय करावं लागेल? क्लिन्झिंग करावं लागेल, डिटॉक्सिफिकेशन करावं लागेल. डिटॉक्सिफिकेशन करणं सुद्धा फार गरजेचं आहे. डिटॉक्सिफिकेशन. अजून एक काम करू शकता महत्वाचं. किती व्यक्तींना जीवनामध्ये परिवर्तन आणि बदल हवा आहे? फक्त हँड रेज करा. कळालं? हा. व्हिडिओ चालू नसला तरी चालेल, हँड रेज करा फक्त. राईट. एक साधं सरळ सोपं काम करा, अगदी सोपं. 16 संस्कारांपैकी एक संस्कार. असे बरेच संस्कार आहेत. एक फार महत्वाचं आहे. पहाटे उठलं की इमिजिएटली आंघोळ करा. कळालं? हा. नंतर करू, हे काम झालं मग करू, असं जे टालमटोल व्यक्ती जो काही करत राहतो ना, तर त्याच्यासाठी हे याचा उपयोग नाही. मग ज्या क्षणी तुम्ही उठल्या क्षणी अंघोळ कराल ना, त्यावेळेस एनर्जी बघा, ऊर्जा शक्ती बघा, किती हायर लेवलला तुम्ही व्हायब्रेट कराल. हा फार महत्वाचा संस्कार आहे. 100 कामं सोडून जेवण करा, वेळेवर जेवण करा. जेवण करणं हे पण फार महत्वाचे. का? कारण आपण भोजन ग्रहण करतो सप्तधातूंच्या पोषणासाठी. सगळ्यात पहिला काय आहे? आहार रस. रस, रस, आहार रस. त्याच्यानंतर तयार होतं रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र, रज आणि ओजस, तेजस्विता. ही विकसित करण्यासाठी रॉ मटेरियल काय आहे? भोजन. कळालं? हा. भोजनापेक्षा महत्वाचं काय माहितीये? श्वास, प्राणायाम. श्वास जर एखादा व्यक्ती अगदी शास्त्रशुद्ध पद्धतीने घेत असेल, आता ह्या सगळ्या गोष्टी मला प्रॅक्टिकल करून दाखवाव्या लागतील ऑफलाईन सेशनमध्ये, ज्यावेळेस आपण भेटू कदाचित. एक छोटासा सेशन घेऊ आपण 15-20 लोकांचा, ज्यामध्ये 1 to 1 डिस्कशन करता येईल. आणि त्यामध्ये काही गोष्टी अजून क्लिअर होतील, क्लॅरिटी येईल. हा प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स आहे. आणि श्वासामध्ये ऊर्जा शक्ती प्राप्त करण्याचं सगळ्यात जास्त सामर्थ्य आहे. काही व्यक्ती बिना भोजन आणि बिना पाण्याचं पण जगतात, फक्त श्वासांवर. हे युट्यूबवर अवेलेबल आहे. त्यांना ब्रिथेरियन म्हणतात. पाहिजे तर मी व्हिडिओ दाखवेन थोड्या वेळाने.
ब्रिदेरियन फक्त श्वासांवर, प्राणशक्तीवर, आणि असं नाही की एकदम थिन किंवा स्किनी असल्यासारखं, म्हणजे सडपातळ नाही, धष्टपुष्ट. इवन मॅरेथॉन रन करणारे, इवन म्हणजे चांगले त्यांचे मसल्स वगैरे असतील असे सुद्धा ब्रिदेरियन आहेत, असे काही व्यक्ती. पण भोजन महत्वाचे, 100 कामं सोडून जेवण करा. का? दुसरं काही माहिती नाही तर ऊर्जा शक्ती प्राप्त करण्यासाठी ते महत्वाचे. आणि प्रॉपर डाएट फॉलो करा. प्रॉपर म्हणजे काय? जे व्हेजिटेरियन किंवा प्लांट बेस्ड डाएट असेल असं करा. ॲनिमल बेस असेल तर त्यामध्ये समस्याच निर्माण होतील जास्त. राईट? याच्यासाठी पण एक वेगळा सेशन घेऊ फक्त आहारासाठी. डिटेलमध्ये सायंटिफिकली मी एक्सप्लेन करेन, पण टाइम बिंग जेवढं जास्त रॉ, कच्च आणि प्लांट बेस्ड फूड खाता येईल तेवढं खा. 21 दिवसामध्ये तर कायापालट होईल. 100 कामं सोडून भोजन करा, परंतु 1000 कामं सोडून आंघोळ करा. आंघोळीचं इतकं महत्व आहे आयुर्वेदामध्ये. राईट? त्यामध्ये घर्षण आहे, अभ्यंग आहे, वेगवेगळे प्रकार आहेत, परंतु हे करणं आवश्यक आहे. पहाटे उठल्यानंतर ज्या वेळेस तुम्ही आंघोळ करता त्यावेळेस तुम्ही पूर्ण चार्ज होता, पूर्ण एनर्जाइज होतात, आणि मग तुम्ही तुमचे कार्य ऍक्टिव्हिटी करू शकता. याच्याने जीवनामध्ये चमत्कारिक बदल घडेल. लक्षात आलं? सो दिस इज व्हॉट वी हॅव टू डिस्कस. ह्या सगळ्या गोष्टी जीवनामध्ये फॉलो करणं फार महत्वाचं आहे. मी दररोज तुम्हाला इथे स्मरण करून द्यायला येत आहे की आपण प्रवासी आहोत, यात्रेकरू आहोत, आपल्याला प्रवास करायचा आहे. हे पृथ्वी लक्ष आहे, आणि यामध्ये आपण म्हणतो ना, हम तो सब मुसाफिर है. खरोखर मुसाफिर आहोत आपण. इथे थोड्या क्षणासाठी आलेलो आहोत. हे थोडा क्षण म्हणजे काय? कदाचित काहींसाठी 50 वर्ष, काहींसाठी 60, काहींसाठी मे बी 80, 90, 100. बरोबर? परंतु हा जो पिरियड मिळालेला आहे, एक आहे जन्म, एक आहे मृत्यू, आणि ह्या दोघांच्या मध्ये जे मिळालेलं आहे हे आहे जीवन. आणि हे जीवन जर खरोखर सार्थक करायचं असेल तर ह्या दररोज ह्या रुटीनवर काम करावं लागेल. इथे दुसरा ऑप्शन नाहीये. असं नका समजू की मी सोप्यावर पडून राहील आणि मी माझा जीवनाचा प्रवास करत राहील. शक्य नाही. निसर्गाच्या नियमाच्या विरुद्ध आहे. अजून सुद्धा वेळ आहे, समजून घ्या. प्रकृतीच्या विरुद्ध आचरण केलं तर प्रकृती शिक्षा करेल. प्रकृतीच्या नियमासोबत राहाल तर प्रकृती, निसर्ग तुमची काळजी घेईल. राईट? हेच पुन्हा 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 आपल्याला स्मरणात ठेवायचं आहे. आणि हा प्रवास, ही यात्रा म्हणजे हॅपी जर्नी ज्याला म्हणतात ना, खरोखर हॅपी जर्नी करायची आहे. परंतु त्यासाठी काय करावं लागेल? या वेगवेगळ्या टेक्निक आहेत, वेगवेगळ्या प्रोसेस आहेत. जीवनाचा प्रत्येक क्षणाचा आनंद, स्मॉल डेली एक्सपिरियन्सेस घेणं महत्वाचं आहे. एक दिवस, म्हणजे एखाद्याने 2 BHK घेतला, एक दिवस माझं लोन चुकतं होईल, होम लोन घेतलेले, एक दिवस माझं होम लोन चुकतं होईल, आणि त्या दिवशी मी फायनान्शियल फ्रीडम होईल, मी आर्थिक स्वातंत्र्य प्राप्त करेल, आणि त्या दिवशी मी आनंद होईल. अरे पण ह्या याच्यात 20 वर्ष गेले ना, 25 वर्ष गेले ना. ह्या 20-25 वर्ष दररोज तुझा हक्क होता आनंदी राहण्याचा, का नाही राहिलास आनंदी? कळालं? त्या एका दिवसासाठी कुणी शिकवलं हे? फायनान्शियल फ्रीडमचा अर्थ हा नाही होत. फायनान्शियल फ्रीडम म्हणजेच हॅपी मिलेनियर. आणि जो व्यक्ती हॅपी मिलेनियर आहे त्याच्या जीवनामध्ये ह्या गोष्टी सहज आकर्षित होत राहतात. अट्रॅक्ट, आपण शिकलोय, लॉ ऑफ अट्रॅक्शन इज इक्वल टू लॉ ऑफ असोसिएशन. प्रथम तुम्हाला स्वतः ते दाखवावं लागेल. काही व्यक्ती काय म्हणतात माहितीये? पहिल्यांदा मला माझा विवाह होईल. राईट? म्हणजे विवाह होईल म्हणजे काय? मी पहिल्यांदा विवाह करेल, त्यानंतर मी संसार करेल, आणि त्यानंतर मी आनंदी होईल. चूक. हे असं नाही होत. लॉ ऑफ अट्रॅक्शन काय सांगतो? किंवा आकर्षण किंवा असोसिएशन किंवा ज्याच्यासाठी आपण खरोखर पात्र आहोत, मग कुठलंही क्षेत्र असेल ते, मी विवाहाचं फक्त सांगितलं,
पहिल्यांदा मी आनंदी होईल. जर मी आनंदी असेल, मी सॅटिस्फाईड असेल, राईट, म्हणजे बी, राईट. त्याच्यानंतर डू आणि त्याच्यानंतर हॅव. याचाच अर्थ, हॅव म्हणजे पोझिशन, डू म्हणजे कार्य करेल, बी म्हणजे माझी ती अवस्था. आय आय विल बी हॅपी आफ्टरवर्ड्स. नो, आय एम हॅपी. मी आता आनंदी, आय एम सॅटिस्फाईड, आय एम एन्जॉईंग माय लाईफ, आय एम हेल्दी, आय एम वेल्दी, आय एम वाईज, आय एम हँडसम, आय एम ब्युटिफुल, आय एम पॉझिटिव्ह, आय एम क्रिएटिव्ह थिंकर. आत्ता जे काय आहे ते मी आत्ता, मी आत्ता ते फील करतोय, राईट. जर तुम्ही हे फील करायला सुरुवात केली, याच्यात नाही, काय म्हणता येईल त्याला, डिस्पिरेशन मध्ये नाही, राईट, तर इन्स्पिरेशन मध्ये. आता जर तुम्ही फील करायला सुरुवात केला, मग फिलिंग कसं वाढेल, राईट. याच्यासाठी तर आपण ह्या सगळ्या गोष्टी करत आहोत. पहाटे लवकर उठा, ग्रॅटिट्यूड एक्सप्रेस करा, मॅजिकल बॉटल टेक्निक करा. माझ्या जीवनामध्ये जे काही घडत आहे त्याच्यासाठी 2S2C हा फॉर्म्युला आहे. दोन गोष्टी आहेत ज्याच्याने तुम्ही स्टॉप करता ते निगेटिव्ह फ्रिक्वेन्सी, आणि दोन गोष्टी आहेत ज्याच्याने तुम्ही क्रिएट करतात हॅपी फ्रिक्वेन्सी, राईट. हा चॅप्टर जर नसेल पाहिला तर पुन्हा पहा, हा फार महत्वाचा आहे. हाऊ टू रेकॉग्नाइज युअर इमोशनल पॅटर्न. आणि त्या जर तुम्ही पॅटर्न इन्क्रीज केल्या, तर त्याच्यानंतर तुम्ही हॅपी फिलिंग असाल, हृदयातून आनंदी असाल, तर लाईफ पार्टनर चांगला मिळेल. म्हणजे एका योग्य व्यक्तीला आकर्षित कराल जीवनामध्ये, कळालं. आणि ज्या वेळेस तो व्यक्ती आकर्षित कराल, राईट, त्याच्यासाठी काही कृती कराल आणि तो व्यक्ती तुमच्या जीवनामध्ये असेल, कळालं. काही व्यक्ती ऑफिसमध्ये काम करणारे, कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये काम करणारे, सर्व्हिस जॉब करणारे काय म्हणतात, पहिल्यांदा मला सॅलरी चांगली वाढवून मिळाली पाहिजे, प्रमोशन झालं पाहिजे, त्याच्यानंतर मी चांगलं काम करेल. कळालं. अरे हा नियमाच्या विरुद्ध आहे. नियम, लॉच्या विरुद्ध आहे. पहिल्यांदा तुम्हाला चांगलं काम करावं लागेल आणि त्यानंतर प्रमोशन मिळेल. कळालं. म्हणजे ते अंतर्मनातून ते भाव प्रकट होतील. दुसरी गोष्ट, पहिल्यांदा माझं वजन कमी होईल. माझं वजन कमी झाल्यानंतर, आता मी 100 किलोचा आहे, मी 80 किलोचा झाल्यानंतर, हा मग मी दररोज व्यायाम करेल. अरे हे नियमाच्या विरुद्ध आहे. हे कसं काही शक्य आहे. फर्स्ट यू हॅव टू डू, फर्स्ट यू हॅव टू बी. पहिल्यांदा फील करावं लागेल, यू हॅव टू डू, आणि त्याच्यानंतर यू विल हॅव, त्याच्यानंतर तुम्हाला पोझिशन मिळेल ना. लक्षात आलं. दिस इज व्हॉट कॉल लॉ ऑफ अट्रॅक्शन, लॉ ऑफ असोसिएशन. आणि याच्याने ह्या सगळ्या गोष्टी घडतात. आजच्या दिवसभरामध्ये हे स्मरणात ठेवा की आज मला आनंदी राहायचं आहे, आणि ते आनंदी राहण्यासाठी जे पण काही करावं लागेल, कळालं, काय करावं लागेल, ज्या काही प्रोसेस आपण आता पाहिलेल्या आहेत. शरीर आणि मन. शरीर जर निरोगी असेल तर मनामध्ये पॉझिटिव्ह थॉट्स येतील, आणि मनामध्ये जर पॉझिटिव्ह थॉट आले तर त्याचा परिणाम शरीरावर होईल. जे व्यक्ती सतत कुढत राहतात, तक्रार करत राहतात, अशा व्यक्तींच्या जीवनामध्ये आजारपण चालू असतात. यात नवल काही नाही, याच्यात विशेष काही नाही. आणि मग आपण, बरेच व्यक्ती का, माझ्याच जीवनात असं का घडतं, का घडतं. अरे तू स्वतः आकर्षित केलेलं आहेस, ते तू निर्माण करता आहेस. यू आर द क्रिएटर ऑफ युअर ओन डेस्टिनी. तुम्ही तुमच्या भाग्याचे निर्माते आहात. आणि याच्यासाठी तुम्हाला जे पण उपाय करता येतील, आध्यात्मिक उपाय करा, भौतिक उपाय करा, इहलौकिक पारलौकिक जे पण काही करायचंय, सनातन उपयोग, म्हणजे ज्याला वैदिक स्विच वर्ड म्हणतात, मंत्रोच्चार म्हणतात, ते करा. काही नामस्मरण करा, जप करा, साधना करा, तपस्या करा, वाचन करा, व्यायाम करा, जे पण करता येईल ते करा. आहार भोजन नियमन करा. बरेच व्यक्ती म्हणतात, एवढ्या जर समजा मर्यादा ठेवल्या, एवढे बंधन जर ठेवले, अरे हे बंधन नाहीये, हे जगण्याची योग्य पद्धत आहे. संयम तुम्हाला अमर्याद अधिकार देईल. हा शब्द कायम कुठेतरी कोरून ठेवा. संयम, संयम तुम्हाला अमर्याद अधिकार देईल. कळालं. संयम जो आहे ना, संयमी व्यक्ती याच्याकडे अधिकार जास्त आहे.
जो व्यक्ती जबाबदारी स्वीकारतो त्याला ऑथॉरिटी पण जास्त मिळते. कळालं? जबाबदारी स्वीकारणारा कोणीतरी पाहिजे. आणि याच्यामध्येच गडबड करतात लोक. दोन भावांपैकी जर एक भाऊ जबाबदारी घेत असेल आणि एक भाऊ नसेल घेत, आई वडील सुद्धा त्याच मुलाला जास्त विचारतील आणि त्याचे आप्तस्वकीय सुद्धा त्याच मुलाकडून एक्सपेक्टेशन अपेक्षा ठेवतील ज्याच्याकडे ती क्षमता आहे, ज्याने जबाबदारी स्वीकारलेली आहे. मग रिस्पेक्ट कुणाला मिळेल? ज्याने जबाबदारी स्वीकारलेली आहे, जो रिस्पॉन्सिबल आहे. आपण म्हणतो ना, तो रिस्पॉन्सिबल आहे. रिस्पॉन्सिबलचा अर्थ काय? जो रिस्पॉन्स करतो, ज्याच्यामध्ये क्षमता आहे रिस्पॉन्स करण्याची, त्याला म्हणतात रिस्पॉन्सिबल. कळालं? रिस्पॉन्सिबल. आणि जो रिस्पॉन्सिबल आहे त्याच व्यक्तीला जाऊन लोक विचारतात. म्हणून ती जबाबदारी स्वीकारणं गरजेचं आहे. संयम तुम्हाला अमर्याद अधिकार देईल. हे संयमी जीवन जे आहे, आहाराचं जे नियंत्रण करतो त्या व्यक्तीला अधिकार जास्त आहेत. आणि जो अवैध किंवा ज्याला म्हणता येईल ना, अराजकता, अराजकतेचा अर्थ मनमानी, माझी इच्छा, मी कधीही खाईल, मी कधीही पिईल. ठीक आहे, पीत जावा, खात जावा, काही हरकत नाही. प्रकृतीच्या नियमाविरुद्ध आहे, निसर्ग याला बघून घेईल. अशा कितीतरी व्यक्तींचं झालेलं आहे. कालच मी एक न्यूज वाचली. एक व्यक्ती फार मोठा म्हणजे विलनचे रोल करणारा ऍक्टर, पण त्याची दुर्दशा अशी झाली आज, कारण इतकं त्याने ड्रिंक घेतलं तर दोन्ही किडन्या फेल झालेल्या आहेत. दोन्ही किडन्या फेल झालेल्या आहेत आणि बाकीचे व्यक्ती त्यांना आता आर्थिक सहायता देत आहेत. तो ऍडिक्शन मध्ये, ज्यावेळेस ऍडिक्शनचा पार्ट घेईल मी, त्यामध्ये ते बरेच व्हिडिओ आहेत डोळे उघडणारे. ऍडिक्शन, जे लोक ड्रिंक जास्त घेतात, स्मोकिंग जास्त करतात, गरजेपेक्षा जास्त भोजन ग्रहण करतात, अशा प्रत्येकासाठी आय ओपनिंग सेशन येतो. राईट? पण तो प्रत्यक्ष दाखवावा लागेल. आणि काही सायंटिफिक प्रयोग झालेले आहेत. प्रकृती विरुद्ध आचरण केलं, धनसंपत्ती आहे म्हणून तुम्ही कसंही अपव्यय करणार का? नाही. मर्यादा आहे. मर्यादेचं उल्लंघन करू नका. जर उल्लंघन केलं तर प्रकृती शिक्षा देईल. प्रकृती विरुद्ध आचरण केलं तर प्रकृती शिक्षा देते. या गोष्टी अटळ आहेत, हे नियम आहेत, हे रूल्स आहेत, हे लॉज आहेत. आणि आपण सगळेजण नियमात बांधलेलो आहोत. सगळेजण पृथ्वीवर जे आलेला आहात तुम्ही, पृथ्वीवर आलेल्या प्रत्येक व्यक्तीला, जीवाला त्याचे नियम आहेत, त्याने तो मर्यादित आहे, बांधलेला आहे. त्यामुळे स्वैराचार किंवा अराजकता इथे कोणीही करू शकत नाही. केली तर त्याचं फळ आहे. राईट? हा. तर ह्या सगळ्या गोष्टी आज आपण पुन्हा डिस्कस केल्या, चर्चा केल्या. पुन्हा पुन्हा हे पहा, हा प्रवास आहे आणि यामध्ये ही यात्रा आपल्या सर्वांना यशस्वीपणे पार करायची आहे. दररोज या यात्रेचा आनंद घ्यायचा आहे. ओके. शेवटचे फक्त 10 सेकंदात अजून एक मेसेज देतो. बरेच व्यक्ती म्हणतात की मला शिमलाला जायचंय, राईट, किंवा मला काश्मीरला जायचंय, किंवा मला तृणमनालीला जायचंय, किंवा अशा ठिकाणी जायचंय जिथं मला खूप आनंद घ्यायचा आहे. बरोबर? आणि ते तिथं पोहोचतात. पोहोचल्यानंतर काय म्हणतात? तर मला इथं काही हे नाही वाटत. मला वाटलं तो खूप काहीतरी वेगळं असेल, खूप काही भव्य दिव्य असेल. पण इथं पण तीच झाड आहे, तेच वगैरे वगैरे सगळं काही. राईट? पण तुम्हाला हे सांगितलं कोणी होतं की तिथं गेल्यानंतर आनंद मिळेल? नाही. ती जी यात्रा होती ना, तो जो प्रवास होता ना, की मला तिथे पोहोचायचंय, ते जे भाव होते ना, त्याच्यात आनंद होता. कळालं? आणि तो व्यक्तीने मिस केला. आणि तिथे जाऊन ते पाहिलं, तिथे सुद्धा तेच भोजन आहे किंवा तीच परिस्थिती आहे, तेच झाड आहे, तेच वृक्ष आहे, तेच डोंगर आहे, बाकी सगळं तेच आहे, जे इथं पण आहे तिथं पण आहे. कळालं? हा. आता हे फिलिंग निर्माण करणं आवश्यक आहे. ओके. तर आता आपण इथे स्टॉप करूया आणि हॅपी जर्नी.